हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देवघरासाठी वास्तू नियम. पूजाघर म्हणजे घरातील महत्वाची जागा असते. शुभ व पवित्र अशी ही जागा असते. त्या देवघरासमोर बसले की मनाला खूप शांत वाटते आणि आपल्याला मोठा आधार वाटतो की आपल्या पाठीशी देव आहेत. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान हे नियमाप्रमाणे असले तर त्याचे अधिक फायदे आपल्याला होत असतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी कोणती योग्य दिशा, हे जाणून घेऊयात. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता तुम्ही. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. देवघर अशा ठिकाणी असावे की जिथे दिवसभराचा प्रकाश राहील अशा ठिकाणी असावे आणि खेळती हवा असावी, कारण वातावरण असे राहिल्याने घरातील दोष नष्ट होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. देवघरातील समयही दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. देवासमोर किंवा तुळशीजवळ तुटलेला दिवा कधीही ठेवू नका. पूजाच्या साहित्यामध्ये तुटलेल्या वस्तू कधीही ठेवू नये, याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती नसाव्यात. देवघरात एकाच ठिकाणी अशा दोन मूर्ती ठेवलेल्या असेल तर ते तसं ठेवू नये. तुम्ही दुसरी म्हणजे देवाची मूर्ती आहे ते एक ठेवायची आणि दुसरी विसर्जन करावी. देवपूजा करताना नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे व देवघरात कमीत कमी मूर्ती व देवांचे फोटो असावे, कारण जी देव आपण आपल्या घरात ठेवतो त्यांची पूजा आपल्याकडून व्यवस्थित करणं शक्य झालं पाहिजे. व्यवस्थित गंध लावणं झाले पाहिजे, व्यवस्थित कपडे, त्यांना गळ्यातले हार वगैरे हे सगळं व्यवस्थित घालता आलं पाहिजे आणि तुम्ही जितके देवघरात मूर्ती, वस्तू जास्त वाढवताल देव, तर तितकं तुम्हाला ते करणं, व्यवस्थित ठेवणं अवघड जातं. घाई-गडबडीत आपण काही वेळेस गंध वाकडा लागतो, म्हणजे लागला जात नाही, असं घाई-घाई पूजा होत असते. त्याच्यामुळे मोजके देव जर ठेवले तर तुम्हालाही पूजा करायला सोपी जाते आणि आपण असं कुठल्याही तीर्थस्थळी गेलो की तिथून मूर्ती आण की घरात ठेव, इथून म्हणजे कुठल्या देवाला गेलो की तिथून फोटो आण, देवघरात ठेव. हे असं न करता मोजक्याच मूर्त्या आपल्या घरात असावे, देवघरात असावे. म्हणजे त्याची आपल्याला यथासांग पूजा करता येईल आणि त्याचे आपल्याला फळही चांगले मिळेल आणि जितकं तुम्ही घरात व्यवस्थित देवघरात ठेवताल, तितके सुशोभित देवाचे आपल्याला देवघर पण प्रसन्न वाटेल आणि आपल्या छोट्या देवाची पूजा सुद्धा करायला सगळ्यांनाच आवडेल. त्याच्यामुळे जास्त तुम्ही तीर्थस्थानी जा, तिथं तुम्ही म्हणजे पैसे देवाला अर्पण करा, पण मूर्त्या वगैरे अशा कुठे गेल्या तर घरात आणून ठेवू नका तुम्ही. कारण आपल्या देवघरात सुद्धा गर्दी वाढलेली, ते पण चांगलं दिसणार नाही आणि देवपूजा करायला सुद्धा आपल्याला त्रास होईल. त्याच्यामुळे इतके देव तुम्ही असे ठेवू नका, की तुम्हाला देवपूजा करायची सुद्धा कंटाळा येईल. म्हणून देवघरात म्हणजे मोजकेच देव असावे, मोजकेच फोटो असावेत. समजा टाक वगैरे असतील तर ते मोजकेच असावेत. तर त्याची पूजा आपल्याकडून चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. त्यांना व्यवस्थित गंध, कपडे, गळ्यात माळा, फुले हे सगळं व्यवस्थित केलं तर आपल्या म्हणजे देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील. म्हणून पहा तुम्ही हे मोजकेच देव ठेवा घरामध्ये. म्हणजे अशाने सुद्धा आपल्या बघणाऱ्यांना सुद्धा वाटेल, "अरे किती पूजा आहे यांची, प्रसन्न पूजा असते घरामध्ये, किती प्रसन्न वाटतं." हे असं पाहिल्याबरोबर आपल्याला पण वाटलं पाहिजे घरामध्ये. गर्द असला की म्हणजे तसं ते देवघर सुद्धा असं चांगलं स्वच्छ दिसत नाही. देव सुद्धा असे उठून दिसत नाही. मोजकेच पण आपले व्यवस्थित कपडे, हार वगैरे सगळं घालावं देवांना. जितकं तुम्हाला देवांना सजवता येईल तेवढं देव सजवावेत. कमी देव असेल तर तुम्हाला सुद्धा उल्हास येईल की देवांना सजवून गळ्यातले हार, कानातले असे वगैरे आपण घालू शकतो देवांना. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे कुठूनही मूर्ती आणू नका. देवघरात देवांची दिशा म्हणजे देवांची तोंड हे पूर्व-पश्चिम आपण असं म्हणतो, पण पश्चिमी दिशेला असावे आणि आपली पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला असावे. देवघरात शंका असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे हे लाभदायक आहे. देवघरात देवी-देवतांच्या मूर्तीही आपल्या म्हणजे जास्त मोठी नसावी आकाराने. देव हे अगदी म्हणजे मध्यम साईजचे घेतले तरी चालतात, पण भरीव देव घ्या तुम्ही. असे पोकळ आतमधून म्हणजे नसावे देव ते. घरात असे जड आणि आतून भरीव देव असलेले देव म्हणजे ठेवताना सुद्धा व्यवस्थित जड असल्यामुळे व्यवस्थित बसतात, म्हणजे ते पडत वगैरे नाहीत. त्याच्यामुळे हे भरीव देव घ्यावे आणि असे मीडियम साईजचे घ्यायचे. जास्तही मोठा आकार घेऊ नये, जास्तही लहान आकार घेऊ नये.
लहान असलं की आपल्या मनात सुद्धा ती मूर्ती बसणार नाही. त्याच्यामुळे मीडियम साईजची मूर्ती तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला म्हणजे असं देवघरात ठेवायचे की त्याचे आपल्याला कपडे सुद्धा घालता आले पाहिजे. ह्या साईजने आपण देवं आणायचे. आणि घरात शनीची मूर्ती किंवा यंत्र घरात ठेवू नये. कारण त्यांचे नियम फार कडक असतात. सगळ्यांना ते पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे ते घरात ठेवू नये. तुम्ही शनी मंदिरातच जाऊन दर्शन घेतलेले कधीही चांगलं. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही भंगलेल्या वस्तू किंवा तडा गेलेल्या वस्तू घरात ठेवू नये. तडा गेलेले देवाचे फोटो घरात ठेवू नये. हे अशुभ मानले जाते. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन, जपमाळ हे कधीही कोणाला देऊ नये. आपली जपमाळ द्यायची नाही. कारण दुसरी असेल आपल्याकडे एक्स्ट्राची ती त्यांना जप करायला तुम्ही देऊ शकता. तर आपली जपमाळ ही कोणालाही देऊ नये. देवघर हे कधीही बेडरूममध्ये नसावे. पण तुम्ही म्हणाल आमचे घर खूप लहान आहे, मग काय करावे? तर तुमचे वन रूमचे घर असेल, तर तुम्ही देवघर एका साईडला मांडावे आणि तिथे तुम्ही पडदा लावावा. म्हणजे तिकडे देवघरात कोणाची सावली पण पडणार नाही आणि व्यवस्थित पण होईल. देवघरातील देवघरातील म्हणजे कसं आहे, देवघरात आपण जपाला वगैरे बसलो, तर साईडच्या येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचाही आपल्याला त्रास होणार नाही त्या पडदा लावल्यामुळे. तर हे व्यवस्थितपणा पण दिसेल. आणि देवघर हे आपल्या घरामध्ये लाकडीच असावे, देवघर. आणि देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे. देवघराच्या आजूबाजूला नेहमी पावित्र्य राखले गेले पाहिजे. रोज गोमूत्र टाकून तिथं देवघराच्या जवळ म्हणजे पुसल्या गेलं पाहिजे. आणि रोज देवघरात धूप, दीप, अगरबत्ती सकाळ संध्याकाळ केलीच पाहिजे. शिवलिंगाचे निमुळते टोक हे उत्तरेकडे असावे. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा आहे. आपल्याला आपले कुलदैव हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या घरात कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असणे हे खूप आवश्यक आहे. घरात निर्माल्य जमा करून ठेवू नये. ती लवकर विसर्जन करावी. देवघरात आपण समई लावतो, तेव्हा तेल, तूप हे एकत्र कधीही करू नये. दोन्ही दिवे वेगवेगळे लावा. तेलाचा दिवा वेगळा लावा, तुपाचा दिवा वेगळा लावा. एकत्र करून कधीही लावू नये. तर याने घरातील वाईट दोष निघून जातात. जप हे नेहमी शांत मनाने करावा. याने घरात सुरक्षा कवच तयार होते. आपल्याला कोणतीही देवाची मूर्ती कोणीही भेट दिली, तर ती आपण देवघरात ठेवू नये. कारण आपण त्याची पूजा केलेली ही पूजा त्यांना त्याचे फळ मिळत असते. अशा प्रकारे आपण कोणीही दिलेली म्हणजे देवाची मूर्ती ही आपल्या पूजेच्या देवात ठेवू नये तुम्ही. ती बाजूला ठेवली तरी चालते. आणि हे असे छोटे-छोटे नियम पाळायचे आहेत. हे नियम पाळल्याने घरात सुख शांती लाभते, ऐश्वर्य लाभते. घरात सकारात्मक बदल होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.